नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। हा व्हिडिओ तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण यंदा तुरीचे उत्पादन किती होणार, त्याचबरोबर तुरीचे भाव आणखी कोसळणार का, तुरीचे भाव सध्या दबावात आहे, यामुळे 2.5 ते 3 हजारापर्यंत भाव तुटलेले आहेत। हे भाव किती दिवस तुटलेले राहतील आणि आणखी यापेक्षा कमी होईल का, आयात किती होणार, लागवड किती झालेली आहे, उत्पादन किती होणार, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा। तुरीचे भाव सध्या दबावातच आहेत। मागील हंगामात तुरीला प्रति क्विंटलला तब्बल 12,000 रुपयांचा भाव मागच्या वेळेस मिळाला होता। यंदाही शेतकऱ्यांना याच भाव पातळीची अपेक्षा आहे, पण देशातील बाजारात जेव्हा तुरीचा पहिला लॉट दाखल झाला तेव्हापासूनच तुरीच्या भावामध्ये मंदी सुरू झाली। तुरीचा भाव तब्बल 2,500 रुपयांनी तुटला। तुरीचा भाव तुटण्यामागे प्रामुख्याने वाढलेल्या क्षेत्राचं नव्या हंगामाची सुरुवात हेच कारण सांगता येईल। तुरीच्या भावात गेल्या 2 हंगामापासून तेजी आहे। यंदाही लागवडीच्या काळात तुरीचा भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेलाच होता। त्यातच यंदा पाऊसही चांगला होता, त्यामुळे उत्पादनात वाढ झाली। साहजिकच यंदा पेरा वाढला। गेल्या हंगामात जवळपास 41 लाख हेक्टरवर तुरीचं पीक होतं, मात्र ते यंदा 46 लाख हेक्टरपर्यंत वाढलेलं आहे। लागवडीत 14% वाढ झाली। चालू हंगामात आतापर्यंत तरी तुरीसाठी पोषक हवामान राहिले, त्यामुळे वाढलेल्या लागवडीसह उत्पादन वाढीची शक्यता आहे। सरकारच्या अंदाजानुसार मागच्या वर्षी देशात 34 लाख टन तूर उत्पादन झालं होतं। यावर्षी म्हणजेच 2024-2025 मध्ये 35 लाख टन उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज सरकारने व्यक्त केला आहे। मागील हंगामात उद्योग आणि व्यापारी सरकारच्या अंदाजाशी सहमत नव्हते। त्यांचा अंदाज सरकारच्या अंदाजापेक्षा कमी होता। तेव्हा 30 लाख टनांवर उत्पादन स्थिरावल्याची चर्चा बाजारात होती। तुरीच्या भावावरून या चर्चेला जोर मिळाला होता। यंदा मात्र काहीसं उलट चित्र दिसत आहे। सरकारच्या प्राथमिक अंदाजापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन जास्त राहील असा खाजगी क्षेत्राचा अंदाज आहे, कारण लागवडीत 14%नी जास्त आहे। त्यामुळे उत्पादनातील वाढ केवळ 1 टनांनी नसेल तर त्यापेक्षा जास्त राहील अशी चर्चा देखील केली जात आहे। त्यामुळे हंगाम सुरू होताच बाजारात मोठी पडझड तुरीच्या भावात बघायला मिळत आहे। पोषक हवामान आणि 14%नी वाढलेली लागवड यामुळे उत्पादन कमीत कमी 10 ते 15% वाढेल असा अंदाज सध्या बाजारात व्यक्त केला जात आहे। म्हणजेच हा अंदाज खरा ठरला तर उत्पादन हे 40 लाख टनांच्या दरम्यान राहील असा अंदाज देखील तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। मात्र किमान आधारभूत किमतीने खरेदी केलेला म्हणजेच MSPने खरेदी केलेल्या तुरीमुळे बाजारात तुरीचे भाव एवढे पडणार नाहीत। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।